चला सामना लगेच चालू करायचा आहे. 12 वाजून 8 मिनिटं वेळचा वेळ झालेला आहे बघा. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते ऋषी. गोलंदाजीसाठी कमलेश. पहिला चेंडू कमलेश यांचा. पहिला चेंडू स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकार. चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र स्वागत केलंय गोलंदाजाचं षटकारानं. दुसरा चेंडू यावेळेस मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळून काढला. एक धाव नक्कीच पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथून मात्र दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण. ऋषी स्ट्राईक एंडवरती खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती ज्यानं षटकार ठोकलाय. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. टोटल धावा धावफलकावरती 8 पाहायला मिळतात. गोलंदाज कमलेश पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र ताकदीचा वापर पाहायला मिळाला. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. दुसरा षटकार पाहायला मिळतोय तो ऋषीच्या बॅटमधून. वरती 2 षटकार ठोकत असताना ऋषी याला आपण नक्कीच पाहतोय. कमलेशच्या गोलंदाजीवरती मात्र कुठेतरी हावी होत असताना पाहायला मिळतंय. आणि पावसाचं आगमन, खऱ्या अर्थानं रेनी क्रिकेट म्हणजे खऱ्या अर्थानं पावसात केलं गेलेलं क्रिकेट आहे. आणि इथून मात्र पावसाचं आगमन पाहायला मिळतंय. आता मात्र मॅच पाहायला देखील तेवढीच मजा येणार आहे. धावफलकावरती धावा झाल्या त्या 14 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ऋषी हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. यावेळेस मात्र चांगला फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तिसरा षटकार पाहायला मिळतोय त्या ऋषीच्या बॅटमधून. टोटल धावा धावफलकावरती 20 धावा. धन्यवाद डीजे. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू. आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय तो ऋषीच्या बॅटमधना. टोटल धावा धावफलकावरती 26 धावा नक्कीच पाहायला मिळतात. पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 26 धावा. धावफलकावरती पाहायला मिळतात. नवीन गोलंदाजीसाठी प्राचरण केलंय. विशाल नवीन गोलंदाज मार्कवरती. 26 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज ऋषी आणि ऋषी असे फलंदाज पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती ऋषी याला आपण पाहतोय. गोलंदाज विशाल.
विशाल याचा पहिला चेंडू वाईटचा इशारा आलाय पंचांचा. वाईटच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 27 धावा. 26 धावा खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर मात्र दबाव विशालच्या खांद्यावरती पाहायला मिळतोय. इथून मात्र वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर खऱ्या अर्थानं पावसाळी क्रिकेटमध्ये जे स्किट पाहायला मिळतं तशा पद्धतीचा स्किट पाहायला मिळाला होता. इथून मात्र आणखीन एक चेंडू जो विकेट किपर यांनी मिस केलाय. एक धाव नक्कीच मिळेल 22च्या स्वरूपामध्ये धाव आणि या एका धावेच्या बरोबरीने टोटल धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 28 धावा. एक गडी जरूर बिनगडी बाद 28 धाबा खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. विशाल हा फलंदाज, गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडवरती मात्र आक्रमक फलंदाज ज्यानं 6 चेंडूंमध्ये 26 धावा केल्यात तो ऋषी स्ट्राईक एंडवरती. विशाल पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. यावेळेस मात्र वेगवान चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथं आहेत परंतु कुठेतरी त्यांच्याकडनं झालेली चुकी अक्षय तिथं पाहायला मिळाली. 2 धावा सहजगत्या पूर्ण आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 30 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना गोलंदाज विशाल पहिला चेंडू वाईट फेकला होता, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर एक धाव 22च्या स्वरूपामध्ये आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा पाहायला मिळतात. 30 धावा धावफलकावरती या षटकाचा विचार केला तर अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून मात्र वेगवान चेंडू, पुन्हा एकदा एक धाव नक्कीच मिळते. मिस टाइम स्ट्रोक कुठेतरी पाहायला मिळाला होता ऋषीच्या माध्यमातून. ऋषीचा जर आपण विचार केला तर 2 चेंडूंमध्ये अजूनही त्यांनी खातं देखील खोललेलं नाही आहे. कुठेतरी खातं खोलण्यासाठी वेळ घेत असताना पाहायला मिळतात ते ऋषी. इथून मात्र पंचांचा इशारा आहे ना बाकी आहे. वाईटचा इशारा आलाय पंचांचा आणि अजून एक अवांतर धाव पाहायला मिळते. टोटल धावा झाल्या त्या 32 धावा. या षटकाचा विचार केला 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या गोलंदाजांनी खऱ्या अर्थानं भरपूर मार खाल्ला होता कारण पहिल्या षटकाच्या अंती 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक षटक पाहायला मिळते तो विशालच्या माध्यमातून. इथून मात्र आणखीन एक स्क्वेअर मारा, वाईटचा इशारा आलाय. अवांतर धावा नक्कीच आता जास्त कुठेतरी होत चालल्यात. संघाची धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. ओव्हर नंबर दुसरं चालू आहे. दुसरं षटक चालू असताना धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 34. गोलंदाज विशाल ज्यांना आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 7 धावा खर्च केल्यात. तर विचार केला आपण तर शिवस्वराज्य या संघानं अजून देखील एकही गडी गमावलेला नाही आहे. इथून मात्र चांगला चेंडू, एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ऋषी भरपूर वेगवान धावत असताना पाहायला मिळतात. 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं टोटल संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती बिनगडी बाद 36 धावा. या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शॉर्ट पिच चेंडू, मिस टाइम, भटका चेंडू हवेमध्ये आहे. तिथं क्षेत्ररक्षक नक्कीच पाहायला मिळत आहेत परंतु तिथं पोहोचू शकले नाही आहेत. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं संपलं इथे आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती बिनगडी बाद 38 धावा. डीजे संपल्यात. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 38 धावा. बिनगडी बाद 38 धावा. लगेचच मॅच सुरू करायची आहे.
आतापर्यंत आपण जर विचार केला 2 षटकांसाठी तुम्ही 10 मिनिटाचा खेळ नक्कीच वेळ खर्च केलाय. सामना क्रमांक 5वा पाहायला मिळतोय आपल्याला, तो म्हणजे शिवस्वराज्य विपक्ष SK करिश्मा 11. यानंतर होणारा सामना आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स 11 संघाचे कॅप्टन आणि नितेश ईगल 11 संघाचे कॅप्टन टॉससाठी संपर्क साधायचा आहे. इथून मात्र चेंडू नक्कीच फुटवर्कचा वापर केला होता, परंतु वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. वाईटच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 39 धावा मलिक गोलंदाजीसाठी नक्कीच पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती मलिक यांना पाहते. पहिला चेंडूला मिळाला. उलटॉस चेंडू, जबरदस्त फटका, स्टेज वरती षटकार पाहायला मिळतोय, तो फलंदाज ऋषीच्या माध्यमातून. मलिकच्या गोलंदाजीवरती मात्र इथून मात्र ऋषीच्या माध्यमातून हे फटके पाहायला मिळतात. 4 चेंडूंमध्ये 12 धावांची खेळी खेळत असताना पाहायला मिळतात, ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार नक्कीच पाहायला मिळते ते ऋषीच्या माध्यमातून. 51 धावा धावफलकावरती लागलेत. इथून मात्र या चेंडूवरती 1 धाव नक्कीच पाहायला मिळते. मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन पाहायला मिळते. सन्माननीय चेतक साहेब आणि साई सुदर्शन यांचं या ठिकाणी शुभागमन. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकाचा जर आपण विचार केला तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीवरती आपण पाहतोय मलिक यांना. आगड षटक खऱ्या अर्थानं मलिक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, जिथे 3 षटकांमध्ये 14 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, तिथं मात्र अजून एक कॅच ड्रॉप. क्रिकेटचं सूत्र आहे पकडा कॅचेस आणि जिंका मॅचेस, परंतु इथं मात्र कॅचेस खऱ्या अर्थानं सुटताना पाहायला मिळतात त्या SK करिश्मा 11 या संघाकडून. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 54 धावा. मलिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणार आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज ऋषी यांना आपण पाहतोय. 11 चेंडूंमध्ये 35 धावांची भारदार केली ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथून मात्र चेंडूवरती 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 55 धावा. या षटकामधील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. मलिक गोलंदाजी मार्कवरती 5 चेंडूंमध्ये 16 धावा खर्च केल्यात. इथून मात्र फुटवर्कचा वापर आणि टायमिंग प्रॉपर, चेंडू सीमा पार, आणखीन एक
दर्जेदार षटकार. एकोणसत्तर धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून मात्र हा चेंडू एक धाव नक्कीच घेण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथून मात्र दुसरी धाव देखील पूर्ण होत असताना पाहायला मिळते. वाईसच्या 2 धावा पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते त्या 71 धावा. यावेळेस मात्र चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू, कुठेतरी फलंदाजाला वाटलं होतं की हा स्क्वेअर चेंडू असेल, परंतु तसं नाही आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळते तो अक्षयच्या गोलंदाजीतून. 71 धावा धावफलकावरती. अक्षय पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू पाहायला मिळते. एक धाव नक्कीच पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होत असताना वाईड +2. या मॅच मध्ये देखील बरेचसे एक्स्ट्रा चेंडू पाहायला मिळाले. आज जर विचार केला तर प्रत्येक टीमनं वाईड नो वरती बरेचशे धावा खर्च केलेत. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन. काय नाव आहे? सन्माननीय युवा उद्योजक मयूरजी चिखले साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही शब्दसुमनानं हार्दिक असं स्वागत करतो. मान्यवरांना आम्ही विनंती करू स्टेजवरती येऊन खऱ्या अर्थानं असं नसतं व्हायचं. चेंडूवरती 5ची धाव पाहायला मिळते. टोटल धावा धावफलकावरती पाहायला मिळते त्या 75 धावा.
अजून जर विचार केला तर या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। ऋषी स्ट्राईक एंडवरती। ऋषीच्या फलंदाजीचं जर विश्लेषण केलं तर 12 चेंडूंमध्ये 36 धावा आणि ऋषी यानं 10 चेंडूमध्ये 24 धावा बनवल्यात। फुल टॉस चेंडू होता, इथून मात्र एक धाव नक्कीच मिळेल। दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळते, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे। तिसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न होता परंतु नकार दिला आणि 2 धावांच्या मदतीनं एक शॉट। टोटल धावा धावपालकावरती पाहायला मिळतात त्या 76 धावा। शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे तो गोलंदाज अक्षय याचा। 5 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केल्यात आतापर्यंत, चांगलं षटक। तर मात्र वेगवान चेंडू, पंचांचा इशारा आलाय स्क्वेअरचा। वाईटच्या मदतीनं टोटल धावा धावपालकावरती पाहायला मिळतात त्या 77 धावा। पुन्हा एकदा गोलंदाज तयार। इथून मात्र भरपूर चांगला फटका, उंची जास्त, लांबी देखील जास्त, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर। षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळते ते 83 धावा। 84 धावांचं लक्ष ठेवलंय ते। आपण जर विचार केला तर एस के करिश्मा या संघासमोर ऋषीनं 14 चेंडूंमध्ये 43 धावा बनवल्या, तर ऋषी या फलंदाजानं 10 चेंडूंमध्ये 24 धावांची बहारदार नक्कीच इनिंग केली। आणि खऱ्या अर्थानं या दोन्ही फलंदाजाचं कौतुक असणार आहे, कारण एकही फलंदाज गारच झालेला नाहीये या संघाचा आणि 83 धावा बनवल्या। 84 धावांची गरज असणार आहे ती एस के करिश्मा 11 या संघाला। डीजे ठिकाणी आलेले टॉस केलं जाईल। टॉस साठी मी विनंती करतो आमच्या उपस्थित मान्यवरांच्या शुभास्ते टॉस केलं जाईल नेक्स्ट मॅचचं। आदित्य प्रिया लॉजिस्टिक विपक्ष नितेश 11। आणि टॉस का बॉस चला फलंदाज पाठवा लगेच। आणि टॉस जिंकला आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स या संघाने टॉस जिंकला। खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय मयूर शेठ चिखले साहेब युवा उद्योजक आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो कैलाश साहेबांना आपल्या शुभ हस्ते मयूरजी चिखले साहेबांचं व्यासपीठावरती स्वागत करायचं आहे। आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलाय, त्या मान्यवरांचं स्वागत करणं ही आपली खऱ्या अर्थानं संस्कृती आहे, भारतीय संस्कृती। अतिथी देवो भव आणि मान्यवरांचं स्वागत या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं पाहायला मिळते। सन्माननीय मयूरजी चिखले साहेब युवा उद्योजक यांचं या ठिकाणी स्वागत करत असताना आमचे कैलाश साहेब
चला चेंडू द्या. हॅलो. धन्यवाद अमितजी सर. आणि पुनश्च एकवार आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय पाहुणे, तमाम क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडू. अर्थातच जे क्रिकेट खेळाडू प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाहीत, मात्र PTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समोर जुडले गेले, त्या तमाम क्रीडा रसिकांचा आपण करूयात या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या दरम्यान जर आपण पाहिलं तर सन्माननीय मयूरजी चिखले साहेब, युवा उद्योजक, यांची उपस्थिती आपल्याला या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं ही जी स्पर्धा आपण पाहतोय, श्री गणेश एकदंत स्पोर्ट्स कळंबोली आयोजित ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, अर्थातच स्वर्गीय संभाजीराव घोरपडे स्मृती चषक 2025. आणि या स्पर्धांना यशस्वी होण्यासाठी ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान राहिलं ते अर्थातच या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक कैलासजी जाधव, त्यांच्या समेत अजिश नारायण, संजय पार्ले, स्वप्नील, दर्शन, त्याचबरोबर प्रथम, ललित केशवन, रोहन सिंग आणि मनोज घरत आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार वर्ग यांच्या माध्यमातून उपस्थित तमाम मान्यवरांचं आपण या ठिकाणी करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जाऊयात खेळाच्या उत्तरार्धाकडे. विजयासाठी लक्ष भलं मोठं, परंतु या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सक्षम असणारे दोन खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती केलाय घणाघाती प्रहार. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये, प्रॉपर टायमिंग नाहीये, मुन्ना चेंडू खाली येतोय तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा मानस आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट. एकूणच 84 धावांचं लक्ष या ठिकाणी उभारलं गेलंय. 23 चेंडू आणि 82 धावा अजूनही या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अगदी या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला, पहिल्या फेरीतील पहिला सामना पाहिला जिथे 88 धावांचं लक्ष होतं आणि तो सामना अवघ्या 12 धावांना गमावला होता. अर्थातच क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल आपण नेहमी म्हणत असतो. यावेळेला मात्र प्रॉपरली टाइम केलाय. वाईड इज लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. होय, पंचांचा इशारा. हेड्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. तर या ठिकाणी आपण पाहतोय PTC लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. परंतु मित्रांनो, याच PTC लाईव्ह वरती आज आपल्याला आणखीन एक स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळेल. अर्थातच 40+ मास्टर्स पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, रायगड प्रीमियर लीग देखील आपल्याला याच चॅनलवरती जरूर पाहायला मिळेल. त्यामुळे त्याही स्पर्धांचा आनंद घ्या. कळंबोलीतील बरेचसे खेळाडू त्याही स्पर्धेमध्ये आपल्याला 40+ जरूर पाहायला मिळतील. परंतु इथे मात्र काय घडतंय, धावांचा पाठलाग करत असताना दीपक आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. परंतु ही आक्रमकता फार काळ टिकून दिली नाहीये. गोलंदाजाला मिळतं यश आणि पहिला फलंदाज इथे मात्र गमावलाय. नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अकीब. SK करिश्मा 11 म्हटलं तर अकीब असेल, दीपक असतील, त्याचबरोबर विशाल असतील. हे असे काही खेळाडू आहेत की ज्यांच्या खेळाच्या आधारावरती मात्र संघाचा जय पराजय हा सुनिश्चित केला जातो. गोलंदाजीमध्ये थोडंसं महागडं जरूर या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु अकीब आल्या पहिल्या चेंडूवरती आडवा बॅटनं प्रहार केलाय, सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न या ठिकाणी होईल. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. कदाचित चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय की सीमारेषा पार झाला, या गोष्टीचा अजूनही उलगडा होणं बाकी आहे. परंतु तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकूणच 3 धावा. यस पंचांचा इशारा देखील आलाय. 3 धावा. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जातोय. क्षेत्ररक्षक मुन्ना त्या ठिकाणी येत आहेत आणि अगदी दर्शवत आहेत देखील की हा चेंडू
सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय. एकूणच 3 धावा धावफलकावरती आल्यात. इक्वेशन पुन्हा एकदा बदलत आहे. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 8-79 धावा 84 धावांचं लक्ष. चला पंचांनी इशारा दिलाय 3 धावा आहेत. येस, तर प्रथम स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी इथे मात्र मिळते विशाल यांना. एक दीपकच्या स्वरूपामध्ये महत्वाचा विकेट या ठिकाणी गमावला गेलाय, परंतु विशाल यावेळेला मात्र आडव्या बॅटनं केलाय प्रहार. अगदी पुण्यामध्ये चेंडू होता, त्या चेंडूचा घेतलाय खरपूस समाचार. चेंडू जाईल फ्लॅट बॅटेड. आणखीन एक बिगी षटकार. फलंदाजी होणं नितांत गरजेचं आहे. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती सुरू आहे. अद्यापही 17 धावा धावफलकावरती आल्यात. विशालला संपूर्णपणे जबाबदारी ही आपल्या खांद्यांवरती घ्यावी लागेल. स्वराज्य संघाचा विचार केला तर स्वराज्य संघाकडे त्या प्रकारची गोलंदाजी आहे. या संघानं अनेक स्पर्धांमध्ये दैदिप्यमान कामगिरी केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. धावा धावफलकावरती येत आहेत. एक गडी बाद 18. इक्वेशन मात्र बदलतं. येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक आणि 66 धावांची गरज. प्रतिषटक 22च्या सरासरीने इथे मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये 66 धावांची गरज आहे. चला खेळाडूंना विनंती असेल मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करा. कोणत्याही प्रकारचं टीम मीटिंग अलाउड नाहीये. तुमची गोलंदाजीची स्ट्रेंथ एकूणच जर पाहिलं तर धावा चेस करण्यासाठीची खेळाडूंचा मैदानावरती चाललेला संघर्ष, या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. स्वर्गीय संभाजीराव घोरपडे स्मृतिचषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये यानंतरची होणारी लढत अर्थातच यानंतरची लढत असेल आजच्या दिवसातील 6वा सामना. एकीकडे आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि दुसरीकडे नितेश 11 ईगल. या दोन संघादरम्यानचा बॅटल आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. इथे मात्र थोडासा मानसिक दडपण पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 18 पंचांचा अवांतरचा इशारा. 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर मात्र आलेली ही अवांतर स्वरूपाची धाव. नाईन्टीन रन्स ऑन द स्कोर कार्ड. येस, 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 होत्या. 18-65ची अजूनही गरज. विशाल जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत या धावांचा पाठलाग करण्याची धमक या खेळाडूमध्ये. अकिबचा जर विचार केला तर अकिबनं एक विक्रम या वर्षीचा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या नावावरती केला आहे आणि जो विक्रम अद्यापही अबाधित आहे. कारण 4 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता असताना या खेळाडूच्या बॅटमधनं सलग 4 षटकार आपण पाहिले होते. नो चेंडूचा इशारा येईल. यावेळेला चेंडूची पिचिंग जर आपण पाहिली तर विकेटच्या बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळते. या अनुषंगानं पंचानं मात्र हा नो चेंडू करार केलाय. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. SK करिश्मा 11 संघ जो धक्कादायक निकाल लावण्यासाठी संघ ओळखला जातो. आणखीन एक खराब चेंडू. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीन बाहेर निघतोय. अवांतरचा इशारा या ठिकाणी होईल. आणखीन एक अवांतर चेंडू या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही येणारे 17 चेंडू शिल्लक आहेत. 63 धावांची गरज आहे. या षटकामध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके फलंदाजाच्या बॅटमधून येणं नितांत गरजेचं. जर SK करिश्मा संघाला या सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल. यावेळेला मात्र अकोटप्प्याचा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळला जातोय. चेंडू जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करत नाहीये आणि तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी डबलमध्ये कन्वर्ट केली जाते. 2 धावा धावफलकावरती अंकित होत आहेत. या 2 धावेंच्या बरोबरीनं 84 धावांचा पाठलाग करत असताना धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत 23 धावा. पहिल्या फेरीतील ही 5वी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अपर हाफमधून जर पाहिलं तर 4 संघ सुपर 8मध्ये क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्यामध्ये रॉयल ए संघ असेल, त्याचबरोबर सुपर डीची माऊली संघ असेल, आर्यन संघ असेल आणि रणजित कटेपाडील संघ असेल. हे दोनही संघ 4ही संघ सुपर 8मध्ये क्वालिफाय होताना आपल्याला वरच्या
अपर हाफमध्ये जरूर पाहायला मिळालेत. आता लोअर हाफचे 8 संघ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला आहे. खरं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटली तर त्याच्यामध्ये चौकारांपेक्षा षटकारांची संख्या ही सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण आहे की स्लीपरी आउटफील्डमध्ये चेंडू जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करत नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा लो होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि हेच कारण आहे की चौकारांपेक्षा षटकारांची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते. आणि षटकार जर तुम्हाला हवे असतील तर मात्र तुम्हाला आक्रमक खेळ हा मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. हवाई फायर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जरूर करावे लागेल. अजूनही इक्वेशन पाहिलं तर येणारे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 60 धावांची गरज. 15 चेंडू 60 धावा म्हणजे येणाऱ्या 15 चेंडूंवरती किमान 15 चौकार तुम्हाला या ठिकाणी लगावावे लागतील. परंतु इथे मात्र हेलिकॉप्टर स्कूप कमालीचा टायमिंग आहे. चेंडू थांबणार नाही. जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. अकीबच्या बॅट मधून येतोय दर्शनीय षटकार. आपण पाहिलं तर षटकार आलाय. षटकाराने पुन्हा एकदा इक्वेशन बदलता येणारे 14 चेंडू अजूनही 56 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये अजूनही 40चं अंतर आहे. परंतु ज्या पद्धतीने हे दोनही आघाडीचे फलंदाजी करतायत इथून मात्र बॅटीचा अपर एज आणि चेंडू मात्र जाईल तो सरळ स्लिप कॉरिडॉर मध्ये आणि तिथे मात्र कंप्लीट केला जातोय झेल शेखरच्या माध्यमातून. विकेट नंबर 2 मैदानातून बाहेर. तर या ठिकाणी मात्र पाहतोय विकेट नंबर 2 दुसरा फलंदाज गमावला गेलाय. ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होत्या तो खेळाडू मात्र अकीब तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर रंबर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा बाउन्स खांद्यांचा वापर. पंच इशारा करतायत की होय हा चेंडू ओव्हर शोल्डर हाईट आहे त्यामुळे अवंतरचा इशारा या ठिकाणी जरूर होईल. आणखीन एक धाव फलकावरती अंकित केली जाईल. पण रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स गमावणं हे कुठेतरी नुकसानदायक ठरतंय फलंदाजी करणाऱ्या SK करिश्मा 11 संघाला. आणि तितकंच मजबूत स्थितीमध्ये आपल्याला आता हळूहळू संघ स्वराज्य जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेला टप्प्याचा चेंडू होता. ऑनसाईडला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटीचा टॉप एज नो चेंडूचा इशारा जरूर या ठिकाणी पंचांचा आलाय. पिचिंग जी आहे चेंडूची ती अर्थातच विकेटच्या बाहेर आहे आणि त्यामुळेच की काय पंचाने मात्र हा चेंडू नो करार केलाय. 1+1 एकूण 2 धावा या ठिकाणी धाव फलकावरती अंकित केल्या जातील आणि या 2 धावांच्या बरोबरीनं फलंदाजी करणारा SK करिश्मा 11 संघ मात्र जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद 33च्या घरात. अजूनही येणारे 13 चेंडू आणि 51 धावांची गरज. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संतोषजी पटेल सर देखील आमच्या समेत या ठिकाणी जुडले गेलेत. कमालीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण या ठिकाणी अनाऊन्स केलं होतं की व्हॉलीबॉलचा संघ मुंबईच्या व्यावसायिक संघाला हरवून कोपरखेडे या ठिकाणी फायनलमध्ये पोहोचला आणि तो संघ ज्यांच्या कुशल आणि कल्पक नेतृत्वाखाली आपण पाहिला ते संतोषजी पटेल सर आपल्या समेत या ठिकाणी जुडले गेले. तर वेलकम सर, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. कळंबोली व्हॉलीबॉल असोसिएशन अध्यक्ष आहेत आणि कमालीचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं देखील या ठिकाणी खेळासाठी अर्थातच व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारासाठी जरूर राहिलंय. एकूणच 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आपण पाहतोय 39. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. आणखीन एक माहिती अध्यक्ष साहेब अर्थातच व्हॉलीबॉल असोसिएशन अध्यक्ष सन्माननीय संतोषजी पटेल यांच्या माध्यमातून माहिती मिळते की येत्या 17 ऑगस्टला
भिवंडी या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा आहे आणि तिथे कळंबोलीचे तब्बल 3 संघ जातात आणि त्यांचा आत्मविश्वास आहे की तीनही संघ कमीत कमी बक्षीस मात्र फेरीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतील. क्या बात आहे सर, ऑल द बेस्ट. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 45 धावांची गरज. 12 बॉल 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. अंबर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि सलामीला आलेला फलंदाज विशाल अजूनही आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर 12 चेंडू आणि अजूनही 45 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. गोलंदाज यावेळेला समोरच्या दिशेनं कमालीचं टायमिंग आहे. इट्स फ्लॅट बॅटेड. अंबरच्या बॅट मधून येतोय हा षटकार. संगतदार होणार यातील मात्र शंका नाहीये, कारण अंबर खरं तर खूप कमी संधी अंबरला मिळते, परंतु ज्या ज्या वेळेला अंबर मैदानाच्या आतमध्ये असतो ना त्या वेळेला विजयाच्या आशा पल्लवीत या नेहमीच त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. एक पेदार शरीर यष्टीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सिंगल मात्र यावेळेस धावफलकावरती बायचा इशारा येतोय. खरं तर यॉर्क लेनचा चेंडूचा वापर केला गेला होता. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक तिसरं षटक हातात असताना तुषार आपल्याला पाहायला मिळतोय. दोनही खेळाडूंमध्ये चर्चा, सल्ला मसलत, विचार विनिमय, पुढील रणनीती आखल्या जात आहेत. इक्वेशन पाहिलं तर अजूनही 10 चेंडू 38 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती किमान 3 किंवा 4 धावांची आवश्यकता या ठिकाणाहून असेल. वरुण राजाची आपण पाहिलं तर सातत्यानं हजेरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फार काळ वरुण राजा टिकत नाहीये, परंतु वातावरण प्रफुल्लित करणारा हा पाऊस मात्र आपल्याला जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू पहा. विशालला इथे संपूर्णपणे खांद्यांवरती जबाबदारी घ्यावी लागेल. 10 चेंडू आणि अजूनही 37 धावांचं लक्ष आहे आणि 10 चेंडूंमध्ये 37 धावा जर का तुम्हाला पार करायच्या असतील, विशालच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 10 चेंडूमध्ये फक्त 5 ते 6 चेंडू तुम्हाला सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचे आहेत. यावेळेला मात्र प्रॉपरली टाइम करता येत नाहीये, परंतु चेंडू डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. होय, चेंडू जाईल 1 बाउन्स बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. चौकाराने मात्र पुन्हा एकदा विजयाच्या आशा पल्लवित करणारा हा चौकार फलंदाज विशालच्या बॅट मधून आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळतो. आणि जसा आपण उल्लेख केला की जर का एस के करिश्मा 11 संघाला हा सामना जिंकायचा असेल तर विशालच्या शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती राहणं ही संघासाठी जमेची बाजू असणार आहे. इक्वेशन पाहिलं तर अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. 9 चेंडूमध्ये कमीत कमी 5 चेंडू तुम्हाला बॅटच्या मिडल घ्यावे लागतील, बॅटला कनेक्ट करावे लागतील. 5 उत्तुंग षटकार जर का इथून आले तर मात्र सामन्यामध्ये काहीसं वेगळं चित्र आहे आपल्याला जरूर पाहायला मिळू शकतं. आणि ती धमक आहे, ती गुणवत्ता आहे फलंदाजचा विशाल. यावेळेला मात्र प्रॉपर टाइम करता आलेला नाहीये. पुन्हा एकदा बॅटीचा केवळ लिडिंग एज घेतलाय. ज्येष्ठांच्या मागे थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, तोपर्यंत मात्र दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या 2 धाव्यांच्या बरोबरीने संघ पुढे सरकतोय. धाव फलकावरती या 2 धाव्यांच्या बरोबरीने सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होताना आपण मागील चेंडूवरती पाहिलं. या 2 धावेनं संघ मात्र पोहोचलाय तो 53 या धावा संख्येवरती. अजूनही येणारे 8 चेंडू आणि 31 धावांची गरज. 8 मध्ये कमीत कमी 1 मोठा फटका हा विशालच्या बॅटमधून येणं नितांत गरजेचं असेल. यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू खेळण्याचा मानस होता. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. परंतु जमेची बाजू म्हटलं तर अंबर या शेवटच्या चेंडूवरती स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 30 धावांची गरज. शेवटचे 7 चेंडू अजूनही 30 धावांची गरज या ठिकाणी असणार आहे. नजरा असतील आता मात्र फलंदाज अंबरवरती, कारण
त्याच्या बॅटमधून जर का शेवटच्या चेंडूवरती षटकार आला ना तर सामन्यामध्ये काहीसं वेगळं चित्र आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. अपडेट जरूर पाहायला मिळतील. येस, 7 चेंडू आणि 30 धावा. 30 धावांची गरज अजूनही येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये. यावेळेला फुल्लर लेनचा चेंडू जरूर होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न, परंतु विशालनं एक चांगला निर्णय घेतला. शेवटच्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, डॉट बॉल. अर्थातच इक्वेशन बदलता येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 30 धावांची गरज. SK करिश्मा 11 संघाला. कुठेतरी विजयाच्या ज्या आशा पल्लवित केल्या होत्या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये, त्या आता मात्र काहीशा धुसर होताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आणखीन एक अवांतर चेंडू ऋषीनं अचळभूत नजरेनं पंचांकडे जरूर पाहिलं, कारण त्याने देखील ओळखलं होतं की हा चेंडूंना जास्त वळण घेतलंय. या षटकातील हा दुसरा अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावांची गरज. परंतु ज्या खेळाडूंकडनं अपेक्षा होत्या ते तीनही खेळाडू आता मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळत आहेत.
या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी आणि ती औपचारिकता जर का तुम्ही पूर्ण केली नाही तर सामना गमावण्याची वेळ देखील तुमच्यावरती येऊ शकते. क्रिकेट आहे मित्रांनो, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. ह्या गोष्टीचा आपण सातत्यानं उल्लेख करतो. अनेक विक्रम या मैदानावरती आपण पाहिलेत, अनेक अशक्यप्राय गोष्टी शक्य होताना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिल्यात. अजूनही 4 चेंडूवाडी 25 धावांची गरज. गोलंदाज ऋषी, आणखीन एक एक्स्ट्रा बाउन्स. यावेळेला मात्र पंचांनी नो चेंडू करार केलाय. नक्की मैदानाच्या आतमध्ये काय करण्याचा प्रयत्न ऋषी सरगर करतोय हे थोडंसं समजण्याच्या पलीकडचं चित्र आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सलगचे 3 अवांतर चेंडू. इक्वेशन पुन्हा बदललं जात आहे. 4 चेंडू आणि आता 24 धावांची गरज. आणखीन एक अवांतर चेंडू. सलगचा हा 4था अवांतर चेंडू आहे. या ठिकाणाहून विकेट्स मिळवून तुम्हाला नक्की करायचं काय किंवा काय सिद्ध करण्याचा प्रयत्न होतोय हे अगदी यष्टीरक्षक गोलंदाजाला कदाचित विचारत असावं, कारण इथून तुम्हाला केवळ सामन्यातील औपचारिकता पूर्ण करायची आहे. परंतु विकेट घेण्याचा प्रयत्न इथे होतोय. ऋषी सरगरच्या बॅट खूप चांगल्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. नवीन बॅटर आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. अमन. आणखीन एक अवांतर चेंडू आहे. हा 5वा अवांतर चेंडू या ठिकाणी ऋषीचा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 3ऱ्या षटकामध्ये ऋषी ठीक आमच्या समालोचन कक्षाच्या समोर क्षेत्ररक्षण करत होता आणि त्यावेळेला तो प्रत्येक चेंडू मागे इक्वेशन विचारत होता की एक्झॅक्टली किती धावा हव्या आहेत, किती चेंडू शिल्लक आहेत. परंतु आता ज्या वेळेला चेंडू त्याच्या हातामध्ये आलाय सातत्यानं विकेटसाठी प्रयत्नशील तो पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू फेकण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय. त्याला ठाऊक आहे SK करिश्मा 11 संघ शेवटच्या 4 चेंडूमध्ये 4 षटकार या अगोदर याच मैदानावरती या संघानं लगावलेत, परंतु तो बॅटर वेगळा होता. यावेळेला अमन आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. जाईल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स इन टू द फिन्स. पंचांचा इशारा. इट्स अ बाउंड्री. चौकार. पुढे सरसावत असताना धावा संख्या धावफलकावरती आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. इक्वेशन जर पाहिलं ना तर आता 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. आपण नेहमी क्रिकेटमध्ये म्हणत असतो. एक वेळ असं वाटलं होतं की कदाचित हा सामना सहज आपल्या खिशामध्ये स्वराज्य संघ टाकेल की काय, परंतु 3 चेंडू 18 धावा आणि अवांतर क्रमांक 6वा अवांतर चेंडू या ठिकाणी फेकला जातोय ऋषीच्या माध्यमातून. आणि हे दर्शवत आहे की सामन्याचं जे दडपण आहे ना ते दडपण किती आहे. बाहेरून पाहणं तितकंसं सोपं आपल्याला जरूर दिसत असलं तरी मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला तुम्ही खेळत असता त्यावेळेला हे तितके सोपं नसतं. आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र लाईन ओळखता आली नाहीये. शरीराचा कदाचित वेध घेऊन हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय की काय. पंच दुजोरा देत आहेत की इट्स अ लीगल डिलिव्हरी. 7वा अवांतर चेंडू या ठिकाणी पंचाने मात्र नो चेंडू करार केलाय. इक्वेशन अजूनही बदलताना पाहायला मिळतंय. येणारे 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. आता बऱ्याचशा सूचना ऋषीला देखील त्याच्या संघ सहकाऱ्यांकडून मिळताना आपल्याला पाहायला मिळतात की केवळ 2 चेंडू तुम्हाला डिलिव्हर करायचे आहेत. यावेळेला मात्र आडवा बॅटनं केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमा रेषे लगद. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मुन्नाच्या माध्यमातून. आणि धाव मात्र कोणत्याही प्रकारची या ठिकाणी घेतली जात नाहीये. शेवटचा 1 चेंडू आणि आता 16 धावांची गरज. केवळ दोनही खेळाडू चेंडूकडे पाहत राहिले. शेवटचा 1 चेंडू 16 धावांची गरज. आता मात्र ही औपचारिकता पूर्ण केली जाणार का. आतापर्यंत तब्बल 7 अवांतर चेंडू फेकले गेले त्या षटकामध्ये. अंतिम चेंडूवरती जरूर षटकार या ठिकाणी अमनच्या बॅटमधून पाहायला मिळालाय, परंतु तोपर्यंत उशीर निघून गेलाय. वेळ निघून गेली. उशीर झालाय आणि हा सामना मात्र गमवावा लागतोय. तो SK करिश्मा 11 संघाला विजेता ठरतोय. तो शिव स्वराज्य 11 हा संघ. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि जाऊयात या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. अर्थातच ज्याच्या बॅटमधून आल्या नाबाद 14 चेंडू आणि 43